आईला मुलाने शेवटच्या क्षणी विचारलं, आई, माझ्यासाठी तुझी शेवटची इच्छा काय आहे? आईने डोळे उघडले, मुलाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मला मरायच्या आधी फक्त एकदा तुझ्या हातची भाकरी खायची आहे. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ज्या आईने आयुष्यभर मुलाला स्वतःच्या हाताने जेवू घातलं होतं, त्या आईला शेवटी त्याच मुलाच्या हातची एक भाकरी खायची होती. पण अमोलला माहित नव्हतं, त्या भाकरीसोबत त्याच्या आईने आयुष्यभर लपवून ठेवलेलं एक सत्य त्याच्या समोर येणार होतं. गावच्या शेवटच्या टोकाला एका छोट्याशा घरात सुमन आणि तिचा एकुलता एक मुलगा अमोल राहत होते. अमोल लहान असतानाच त्याचे वडील गेले होते. सुमनने लोकांच्या शेतात काम करून आणि घरामध्ये भांडी घासून मुलाला वाढवलं. एकदा अमोल शाळेतून घरी आला. आई, उद्या शाळेत नवीन ड्रेस घालून यायचा आहे. किती रुपयांचा आहे? 350. दुसऱ्या दिवशी अमोलच्या अंगावर नवीन ड्रेस होता. तो आरशासमोर उभा राहून म्हणाला, आई, मी कसा दिसतोय? सुमन हसली, माझा राजा दिसतोय. अमोल आनंदाने शाळेत गेला, पण त्याला माहित नव्हतं, त्या ड्रेससाठी त्याच्या आईने त्या दिवशी दुपारचं जेवण केलं नव्हतं. अशाच त्यागातून अमोल मोठा झाला. 10वी नंतर तो आईकडे आला. आई, मला शहरात कॉलेज करायचे आहे. सुमन म्हणाली, जा, पैशांची चिंता करू नकोस. अमोल शहरात गेला. कॉलेजची फी भरली गेली, पण हे पैसे कुठून आले हे त्याने कधी विचारलं नाही. शेवटी त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार मिळाल्यावर त्याने आईला फोन केला, आई, मला 50,000 पगार मिळाला. सुमनच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अमोल म्हणाला, आता तू काम करायचं बंद कर. आता मी तुला सांभाळणार. काही वर्षांनी अमोलने शहरात फ्लॅट घेतला, कार घेतली आणि लग्न केलं. एकदा सुमन मुलाकडे काही दिवस राहायला आली, पण त्याची पत्नी नेहाला ते आवडलं नाही. एका रात्री ती अमोलला म्हणाली, तुझी आई किती दिवस राहणार आहे? अमोल शांत झाला. बाहेर बसलेली सुमन हे सगळं ऐकत होती. दुसऱ्या दिवशी ती बॅग घेऊन उभी राहिली. आई, कुठे चाललीस? गावी. आता? सुमन हसली, तुझा संसार आहे रे, मी कशाला मध्ये राहू? तू सुखी राहा, मला तेवढंच पाहिजे. ती गावाला परतली. हळूहळू अमोल कामात इतका व्यस्त झाला की आईचे फोनही त्याला त्रासदायक वाटू लागले. एकदा आईने विचारलं, अमोल, जेवलास? हो आई, मला काम आहे, नंतर बोलतो. फोन कट झाला. काही दिवसांनी गावातून फोन आला, अमोल, तुझी आई खूप आजारी आहे, लगेच ये. अमोल गावी पोहोचला. आईला पाहून तो हादरला. आई, तू मला सांगितलं का नाहीस? सुमन हसली, तू कामात होतास ना. अमोल तिला शहरातील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या आईची अवस्था गंभीर आहे. काही दिवसांनी सुमनने अमोलला जवळ बोलावलं. अमोल, हो आई, मला एक इच्छा आहे. काय? मला तुझ्या हातची भाकरी खायची आहे. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. आई, इतकंच ना, मी आत्ताच बनवतो. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने भाकरी बनवली. भाकरी गोल झाली नाही, कुठे जड तर कुठे पातळ होती, पण त्याने ती आई समोर ठेवली. सुमनने एक तुकडा खाल्ला आणि डोळे मिटून म्हणाली, अगदी तुझ्या लहानपणीसारखी. अमोल हसत रडला, कशी? तू लहान असताना मी तुला पहिली भाकरी बनवून द्यायची, तीही अशीच वाकडी व्हायची. मग सुमनने एक जुनी पिशवी अमोलच्या हातात दिली. आत सोनाराची पावती, कॉलेजच्या फीच्या पावत्या आणि कर्जाचे कागद होते. अमोल थरथरला. आई, हे सगळं काय? सुमन शांतपणे म्हणाली, तुझ्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज आणि हे सोनं तुझ्या शाळेच्या खर्चासाठी विकलं होतं.
अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तू लोकांच्या घरात काम केलंस. हो, माझ्यासाठी. सुमन असली. तुला शिकायचं होतं ना. अमोल तिच्या पायाशी बसला. आई, मी तुझ्यासाठी काय केलं? सुमनने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. माझा मुलगा मोठा माणूस व्हावा, एवढंच माझं स्वप्न होतं. अमोल रडत म्हणाला, मी मोठा माणूस झालो नाही आई. मी फक्त पैसे कमवणारा माणूस झालो. सुमन म्हणाली, नाही रे, आज तू माझ्या हातची भाकरी खायला दिलीस ना. आज तू माझ्यासाठी पुन्हा तोच छोटा अमोल झालास. त्या रात्री अमोल आईच्या जवळच बसून राहिला. पहाटे सुमनने डोळे उघडले. अमोल, आता मला झोप येते. झोप आई, रागावू नकोस. तुला सोडून जाते म्हणून. अमोलने तिचा हात घट्ट पकडला. आई, तू मला सोडून कुठे जाणार नाहीस. सुमन हलकस हसली. आई कुठे जात नाही रे. तिने डोळे मिटले आणि तिचा हात शांत झाला. आई, पण यावेळी तिने डोळे उघडले नाहीत. अमोलच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली, आई. काही दिवसांनी अमोलला आईच्या जुन्या घरात एक डायरी सापडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या अमोलसाठी. पुढे लिहिलं होतं, आज माझ्या मुलाला पहिला शाळेचा ड्रेस घेतला. आज अमोल शहरात शिकायला गेला. घर रिकामं वाटतंय. आज अमोलला नोकरी मिळाली. माझं स्वप्न पूर्ण झालं. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, माझा मुलगा मला किती वेळ देतो याची मला अपेक्षा नाही. तो फक्त सुखी असावा. पण कधी त्याला माझी आठवण आली तर त्याने स्वतःला दोष देऊ नये. डायरी खाली एक कागद होता, अमोल, माझ्यासाठी कधी रडू नकोस. एखाद्या गरीब मुलीला शिकव, त्यात मला शोध. अमोलने तो कागद छातीशी धरला. त्या दिवसानंतर त्याने आईच्या नावाने गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. एका मुलाने त्याला विचारलं, काका, माझ्याकडे फीचे पैसे नाहीत. अमोल हसला. फीची चिंता करू नकोस. मुलगा म्हणाला, पण आम्ही गरीब आहोत. अमोलने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. गरीब तो नसतो ज्याच्याकडे पैसे नसतात. गरीब तो असतो ज्याच्याकडे स्वप्न नसतात. अमोलने आकाशाकडे पाहिलं. आई, आज तुझी भाकरी एका मुलाच्या स्वप्नात पोहोचली. म्हणून आई वडील जवळ असतील तर त्यांना वेळ द्या. त्यांच्या फोनचा कंटाळा करू नका. त्यांच्या हाताला धरून बसा. कारण एक दिवस त्यांच्याकडे सांगण्यासाठी खूप गोष्टी असतील, पण ऐकण्यासाठी त्यांचा आवाज नसेल. आईला मोठ्या भेटवस्तू नको असतात. तिला फक्त तिच्या मुलाने 2 मिनिटं जवळ बसून, आई, तू कशी आहेस, एवढं विचारावं असतं. आणि कदाचित हीच जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे, जिची किंमत आपण ती गमावल्यावर समजते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचं एक शेअर ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकतं. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.